नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शहरामध्ये काय काय घाणीचे साम्राज्य आहे ते आपण दाखवणार आहेत। खरं म्हणलं तर नगरपालिका म्हणजे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार आहे आणि नगरपालिका हे आता सध्या भाजपाच्या ताब्यात आहे। पहिल्याच जीबीच्या बैठकीमध्ये त्यांनी हा कचरा डेपो काढण्याचा प्रयत्न केला आणि मंजूर झाला की कचरा डेपो हलवण्याचा निर्णयसुद्धा झाला। अशा पद्धतीच्या बातम्या झळकल्या, मग ते सोशल मीडियावर झळकल्या, ते प्रिंट मीडियावर झळकल्या। सगळ्या शहरातल्या लोकाला वेड्यात काढण्याचं काम धाराशिव नगरपालिका कसं करते आणि भाजप सरकार नगरपालिकेवर राज्य करत आहे। आता तसं म्हणलं तर जिल्हा परिषद बी त्यांच्या ताब्यात आहे, नगरपालिका ही त्यांच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे, केंद्र सरकार ताब्यात आहे। पण तरीही लबाड बोलणे बंद झालेलं नाही। लबाड बोलणे आणि लबाड बोलणे हे घाणीचं साम्राज्य हे नगरपालिकेच्या अतिरेकेमध्ये येत आहे। नगरपालिका निर्णय घेऊन हे कचऱ्याचा डिपो हलवण्याचं काम नगरपालिका करणार आहे आणि तसा ठराव मंजूर झाला आहे असंही सांगण्यात आलं। या धाराशिव शहरामध्ये पाणीसुद्धा वेळेवर मिळणार आहे। 9-10 दिवसाला एकदा पाणी मिळतं आहे। कचरा डेपो हलवण्याचा निर्णय घेतला आहे, कचरा डेपो हलवलेला नाही। या शहरामध्ये लाईट नाही, रोड नाही, नाल्या नाहीत, स्वच्छता नाही। 140 कोटी रुपये शहर सुधारवण्यासाठी, शहराचा विकास करण्यासाठी भाजप सरकारनं आणले, राणादादांनी आणले असं स्पष्ट डिजिटल बोर्ड लावले शहरामध्ये, सगळ्या पेपरला बातम्या। पण 140 कोटी रुपये नगरपालिकेला आलेच नाहीत अशी माहिती मिळते आहे। मग 140 कोटी रुपये आणले होते का? आणले होते। मग रद्द का केले? तर निवडणुका जिंकण्यासाठी, लोकाला येड्यात काढण्यासाठी 140 कोटी रुपये आणले आणि लोकांच्या कोपराला गुळ लावला। शहर विकासाचा, शहर विकास करायचे असा गुळ लावला आणि शहर तसंच दळभद्री ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे, नगरपालिकेनं केलेलं आहे। कारण सरकार त्यांचं आहे, त्यांनीच पैसे आणले, त्यांनीच पैसे रद्द केले आणि ते पैसे नाहीत म्हणून शहराचा विकास नाही अशा पद्धतीची आता माहिती मिळते। आपल्याला सांगितलं की कचरा डेपो हलवण्याचा निर्णय नगरपालिकेमध्ये घेतला, पण हा कचरा डेपो आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत। हे वास्तव चित्र आहे। आम्ही खडतर प्रवासच्या वतीनं बातम्या दाखवतो, खटकतात लोकाला, कारण खरं बोलणं लोकाला खटकतंच। पण आम्ही सत्य दाखवायला कधीही भिणार नाही, आम्ही सत्य दाखवणार। कचरा डेपो हलवण्याचा निर्णय घेतला। राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की आम्ही 3 महिन्याला कामं केलेला अहवाल आम्ही जनतेच्या पुढं ठेवणार आहे, नगरपालिकेच्या पुढं ठेवणार आहे। ते खराच अहवाल जनतेच्या पुढं ठेवला आहे का ठेवला नाही हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत। आपण चला दाखवूया। हे कचरा डेपो आहे, हे कचरा डेपो रस्त्यावर असा कचरा आहे, जनावरं मेलेले आहेत, जनावरं उघड्यावर टाकलेले आहेत, कचरा उघड्यावर आहे। हे इथं भारत विद्यालय आहे, ती भारत विद्यालय दाखव, भारत विद्यालय आहे। गोरगरिबाचे लेकरं त्या शाळेमध्ये शिकतात, त्या लेकराला श्वासनाचे आजार होतात, स्वच्छ नलिका खराब होतात, आजार जुळायले लोकाला। घाणीचं साम्राज्य आहे। मामासाहेब जगदाळे यांची भारत विद्यालय ही शाळा आहे। या ठिकाणी पूर्ण घाणीचं साम्राज्य। कचरा का हलवला नाही कचऱ्याचा डेपो हे आपण विचारणार आहेत। आणि
आपण हे कचरा डेपो दाखवूया. तर आपण हे कचरा डेपो का हलवला नाही? 3 महिन्यामध्ये कचरा डेपो हलवण्याचा शब्द राणादादांनी दिला होता आणि राणादादांनी हे नगरपालिका ताब्यात घेतली. जनतेला आश्वासन दिलं होतं की हे कचरा डेपो आम्ही तात्काळ हलवणार आहेत आणि शहर स्वच्छता करणार आहेत, शहराचा विकास करणार आहोत आणि जे आम्ही कामं केलेले आहेत ते 3 महिन्याने आम्ही जनतेला हे कामं केलेल्या अहवाल जनतेच्या पुढं ठेवणार आहोत असंही आश्वासन राणादादांनी दिलं होतं. हे खरंच कचरा डेपो हलवला आहे का? हे बघा, कचरा डेपो हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हे जनावरं बघा कशी आहेत, कशी बघा, ही जनावरं, मेलेली जनावरं बघा. बघा, हे रस्ता जवळजवळ 25 फुटाची रुंदी आहे. हे रस्ता राहिला अवघा 10 फूटसुद्धा नाही. बघा, हे कचरा डेपो बघा, ही काय परिस्थिती आहे. हे बघा, रोगाला आव्हान आहे. या ठिकाणून ये जा करणाऱ्या लोकांना 100% श्वासनाचे आजार होणार म्हणजे होणार अशी कंडिशन आहे. हे रस्ता आहे. ही परिस्थिती आम्ही दाखवलेली आहे. आता आम्ही तुम्हाला इकडून कचऱ्याचा डेपो कसा दिसतो आणि बघा, ही कचरा डेपो सतत जळालेला आहे. हे पूर्ण घाणीच्या साम्राज्यातला धूर, पूर्ण घाणीचा धूर पूर्ण गणेशनगर भागात जातो. ज्या बाजूला वारं वाहते त्या बाजूला हे धूर वाऱ्यासह जातो आणि लोकांना रोगराई 100% होते. अशी कंडिशन या कचरा डेपोची आहे. कचरा डेपो अद्याप हलवलेला नाही. खरंच कचरा डेपो नगरपालिकेने जो ठराव घेतला आहे तो ठराव खराच कचरा डेपो हलवण्यासाठी कामाला येणार आहे का? आणि हा कचरा डेपो हलवला जाणार आहे का? नेमकं कचरा डेपोचं नियोजन काय केलं आहे? 3 महिने झालं तरीसुद्धा कचरा डेपो हलवलेला नाही. याचा अर्थ असा आहे की धाराशिवच्या जनतेला नगरपालिका लबाड बोलते. नगरपालिकेचं आता निवडून आलेलं सरकार शहरातल्या प्रत्येक माणसाला लबाड बोलण्याचं काम करत आहे. माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शहरातली जनता तीव्र विरोध करणार नाही, शहरातली जनता, मतदान केलेली जनता या सरकारला जाब विचारित नाही, तोपर्यंत तुम्हाला कसलाही न्याय मिळणार नाही. असं वास्तव चित्र आहे. 3 महिने झालं तरी कचरा डेपो हललेला नाही. शहरातला एकही रोड चांगला नाही, वेळेवर पाणी मिळत नाही, लाईट नाही, आरोग्याची सेवा नाही. या सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून केल्या जातात, पण ते नगरपालिकेच्या माध्यमातून या गोष्टी केल्या जात नाहीत. हा जबाब आता नगरपालिकेतल्या जनतेने आणि नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या जनतेने, नागरिकाने विचारणं गरजेचं आहे. आणि हे कामं जर नगर प्रशासन करीत नसेल तर जनतेने तीव्र आंदोलन, जन आंदोलन उभं केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. एवढं मात्र करेक्ट. तर बघूया
शहरातली जनता जिवंत असून मेल्यासारखी का वागते? ती क्रांतीची ज्योत हातात घेऊन तीव्र विरोध करून शहराचा विकास करते का? शहराचा विकास करण्यासाठी मागणी करते का? हेच जनतेकडून अपेक्षा आहे आणि बघूया जनता असं करेल का? शहराच्या विकासासाठी न्याय मागेल का? ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे चॅनल सबस्क्राईब करा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक. जय हिंद, जय महाराष्ट्र.